आज आनंदनगर भागामध्ये यशस्वी हॉस्टेलचं या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। या हॉस्टेलचे संचालक आकाश पाटील उंद्रीकर हे यांची दुसरी शाखा या ठिकाणी आहे। नांदेडमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून सुद्धा बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाला येत आहेत। आपण बघू शकता की मागच्या काही वर्षापासून नांदेड हे एक शैक्षणिक हब झालेला आहे। त्यामुळं नांदेड शहरामध्ये प्रचंड हॉस्टेलची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आकाश पाटील उंद्रीकर मागच्या काही वर्षापासून हॉस्टेल या ठिकाणी नांदेडमध्ये चालवतात। त्यांनी दुसरी शाखा इथं सुरुवात केलेली आहे। यशस्वी हॉस्टेलच्या माध्यमातून निश्चितच मी त्यांना अभिनंदन देतो की एक चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवत आहेत आणि निश्चितच या हॉस्टेलमधून जे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतील ते यशाच्या शिखरावर पोहोचतील अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या या व्यवसायाला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। वडजे परिवार तसं तर सामाजिक क्षेत्रामध्ये मुखेड तालुक्यामध्ये अग्रेसर आहे। आकाश पाटील उंद्रीकर यांचं जे कार्य आहे ते सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, ते सतत लोकांच्या संपर्कात असतात, लोकांची कामं सोडवण्यासाठी धडपड करत असतात वडजे बंधू आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांनी असंच काम करत राहावं आणि त्यांच्या हातातून लोकांची चांगले कामं व्हावी ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। वैशिष्ट्य म्हणलं तर मी 2014 पासून वयाच्या 10 वर्षाच्या मुलापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंतच्या मुलापर्यंत आजपर्यंत मी जे सांभाळलेले आहे मुलाला, तर आमचा मुलगा आमच्या घरातला कुटुंबातला मुलगा म्हणून आम्ही आजपर्यंत जेवणामध्ये असो किंवा राहणीमान असो, संस्कृती असो भारताची, हे आम्ही अगोदर ते जपलेले आहोत। तर आजकाल पैशाच्या हवेशीपोटी आजकाल जे हॉस्टेल चालू आहेत की पैशाचा खेळ खूप झालेला आहे का जेवणाची क्वालिटी, राहणीमान आणि संस्कृती हे सगळं विसरून फक्त आपल्याला पैसा कसा मिळतोय हा सर्वांचा प्रयत्न आहे। पण आज 2014 पासून जे आम्ही जे आजपर्यंत जे टिकून आहोत हॉस्टेलच्या माध्यमातून, आज 1चे 3 झाले। ते काय कारण म्हणजे आपण जे क्वालिटी देता ते क्वालिटी म्हणजे सकाळ 3 नाश्ता 2 टाइम जेवण। तर जेवणामध्ये आम्हाला सकाळ नाश्ता 7 दिवसाचा 7 वेगवेगळा नाश्ता राहतो। त्यानंतर जे जेवण आहे जेवणामध्ये 7 दिवसाचे 7 वेगवेगळ्या भाज्या, सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या भाज्या आणि एक चपाती आणि भात कंपल्सरी असे राहते। त्याच्यानंतर बी आम्ही जे आरोग्यासाठी जे लागणारे हे जे आहे ते आम्ही सुद्धा त्याला लक्ष देऊन आम्ही त्याच्याकडे हे करतो। नाही, आमच्याकडे फक्त स्वादिष्ट अन्न शाकाहारी, याच्या व्यतिरिक्त आम्ही काही देत नाही आजपर्यंत। एकंदरीत फीस किती आहे? फीस कसं आहे कॉट वाईज आणि मुलांच्या ह्याच्यावर त्या पद्धतीने फीस आहे। जेवणाची आणि राहण्याची एकामध्येच फीस आहे? हो, जेवणाची आणि राहण्याची एकातच फी, एक 3 हप्त्यामध्ये किंवा 2 हप्त्यात घेतात। खासदार रवींद्र चव्हाण साहेब इथं आपल्या हॉस्टेलला उपस्थित होती, त्यांच्या विविध मान्यवरांची उपस्थिती आणि आपण काय सांगितलं? आमच्या शब्दाला मान देऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही सदैव वयाच्या 18व्या वर्षापासून मी समाजकार्य करतो। समाजकार्यामध्ये मी अग्रेसर, फक्त राजकीय सोडून मी फक्त संघटनेमध्ये काम केलो आणि प्रत्येक संघटनेमध्ये मी 4-5 संघटनेचा आजपर्यंत जिल्हा अध्यक्ष राहिलेले आहे। पण या माध्यमातून मी एका आमच्या शब्दाला मान देऊन सर्व मान्यवर तालुक्यातले जिल्ह्यातले आपल्या आलेले आहेत आणि खासदार साहेब मिलनताई आणि रवी पाटील खतगावकर आणि दिलीप पाटील खतगावकर आणि ह्याचे महाराज कोणते पांगरेकर महाराज, आज सर्वांची उपस्थिती लाभलेली आहे। हॉस्टेलची दुसरी शाखा आहे। आपण एक छोट्याशा गावामधून नांदेडमध्ये विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी एवढं मोठी आपलं उच्च शिक्षण घेते आणि आपण काय सांगतो? मी 2014ला मी सुरुवात केली त्यावेळेस अशी परिस्थिती होती
की पालकाची आणि विद्यार्थ्याची आणि आमची हे ताळमेळ नव्हतीच, की काय विश्वासच नव्हता की या माध्यमातून की बाबा हे कसं होते, आपला मुलगा इथं ठेवून आल्यानंतर भविष्यात कसं होते. पण आजपर्यंत माझ्यापासून जाणारे मुलं कमीत कमीत या 10 वर्षाच्या ह्याच्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 पोरं लागलेले आहेत चांगल्या पदावर.